यायचा। तसंच जुलैमध्ये देखील काय होणार आहे की जुलैच्या मध्ये 2 जुलै 23 जुलैच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा। सगळीकडे होणार नाही पण काय होणार आहे एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येईल। त्याच्यामुळे काय होणार आहे जुलैमध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा। आणि तुम्हाला एक आता एक सगळ्यात महत्त्वाचं हे जे 15-20 दिवस जे पाऊस लांबला होता 10 दिवस लांबला होता त्याचं खरं कारण सांगतो। काय झालं हे जे म्हणत होते ना एल निनो वगैरे काही नसतं तुम्हाला सांगू इच्छितो। पाऊस सुरू झाला महाराष्ट्रात मान्सून आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं हे कारण आहे बघा तुम्हाला सांगतो। महाराष्ट्रात मान्सून आला जर मान्सून मुंबईला आला आणि त्याच्यानंतर कोकणात दाखल झाला जर एखादं चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये तयार झालं भुवनेश्वर जवळ आणि त्या चक्रीवादळाची दिशा जर कलकत्त्याकडे गेली तर त्यावेळेस काय होतं इकडले जे सगळं बाष्प म्हणजे सगळ्या सोबत सांगतो ते आभाळ आहे ते सगळं तिकडे खेचलं जातं। त्याच्यामुळे कंप्लीट महाराष्ट्रामध्ये असं 10 ते 12 दिवस सारखं वारं वाहतं आणि पाऊस कुठत पडत नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे। आणि यावेळेस देखील तेच झालं होतं। एक काय झालं होतं एक लो प्रेशर झालं होतं थोडं कमी म्हणजे चक्रीवादळ लहान झालं होतं ते गेलं कलकत्त्याकडं तिकडे गेल्याच्या नंतर त्यामुळे आपल्या इकडला पाऊस सगळं बाष्प खेचला गेलं मान्सून आलेला होता ते त्यानं ओढून घेतला हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे। हे मला पहिल्यांदाच सांगायचं होतं पण हे काय होतं मला सगळ्यांचे विचार ऐकायचे होते म्हणून मी हे सगळं नंतर सांगत आहे। आणि भविष्यामध्ये आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो आणखीन एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो जर पुढच्या वर्षी जरी 2027ला जर पाऊस मान्सून आला जर मान्सून आल्याच्या नंतर मुंबईला समजा कोकणात दाखल झाला आणि कोकणात दाखल झाल्याच्या नंतर जर अरबी समुद्रात एखादं चक्रीवादळ तयार झालं आणि त्याची दिशा जर दुबईकडे गेली तर काय होतं हे सगळं बाष्प ओढून घेऊन जातं आणि जोपर्यंत ते चक्रीवादळ स्थिर होत नाही तिकडे जाऊन पाऊस पडल्याच्या नंतर स्थिर झाल्याच्या नंतर तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असंच वारं चालू राहतं आणि हे बाष्प ओढून घेतं म्हणून हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे। एल निनो वगैरे काही नसतं। तुम्हाला एक सांगू इच्छितो एल निनो जणू काय आपल्या भारतीय मान्सूनचा सूत्रधार असं समजतात म्हणून म्हणतो भविष्यामध्ये आपल्या भारताला 2 समुद्र आहे एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा समुद्र। जरी अरबी समुद्रातून पाऊस नाही आला तर शेतकऱ्याला सगळ्यात सोपं एक सांगू इच्छितो जर जून मध्ये पाऊस नाही आला जून कोरडा गेला ऑगस्ट कोरडा गेला पेरण्यात झालं नाही सप्टेंबर ऑगस्ट कोरडा गेला पेरण्यात झालं नाही मग तुम्ही काय करा एक 20 सप्टेंबर एक कॅलेंडर मध्ये तारीख अशी गोल करून ठेवा। 20 सप्टेंबरला दरवर्षी मला जसं कळतंय तसं बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतंय आणि ते तिथून मद्रासला येतंय मद्रासून तेलंगणात येतंय तेलंगणातून मराठवाड्यात येतंय मराठवाड्यातून इकडे आयल्यानगर करून इकडं काय होतंय नंदुरबार उत्तर महाराष्ट्राकडे जातंय आणि सगळ्याला 20 सप्टेंबर नंतर पाऊस पडतो म्हणून ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात यायची। अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।